डायरेक्ट हिट्स पार्ट 2. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एमपीएससीच्या जो डिस्क्रिप्टिव्हचा पेपर रिसेंटली घडले त्यातला GS3 मधले जे आपले वर्गातले डिस्कशन किंवा क्लासरूम मधले नोट्स मधले जे काही क्वेश्चन आले त्यातले आपण चर्चा करतोय. हा आहे GS3 चा दुसरा क्वेश्चन जो मागे स्क्रीनवरती दिसत असेल. हाऊ डज द जेंडर बजेटिंग कॉन्ट्रीब्यूट टू वुमेन्स एम्पॉवरमेंट इंडिया? भारतामधील लिंगाधारित अर्थसंकल्प महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देतो? आता परत लक्षात द्या, हा प्रश्न यावर्षी का पडला हो? एकदम सिंपल उदाहरण सांगतो मला. कारण भारतामध्ये लिंगाधारित अर्थसंकल्प किंवा जेंडर बजेटिंगची भारतामध्ये इंट्रोडक्शन किंवा सुरुवात झाली ती 2005 साली. 2005 सालापासून बरोबर 2025 पर्यंत बरोबर 20 वर्ष कंप्लीट झाली. अजून एक मजा सांगू यातली, हाच प्रश्न युपीएससीनं अशाच पद्धतीचा प्रश्न 2015 साली विचारला होता. तुम्ही म्हणाल तर सर 2015 ला का विचारला? अरे लक्षात ठेवा, कारण 2005 ला इंट्रोड्यूस झाला होता, 10 वर्ष कंप्लीट झाली. आणि कायम लक्षात ठेवा, हा अप्रोच एमपीएससी असेल युपीएससी असेल कायम फॉलो करतात. एखाद्या महत्वाच्या घटनेला 5 वर्ष कंप्लीट झाली, 10 वर्ष झाली, 15, 20 वर्ष किंवा असे 50 वर्ष झाली तर प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न कशा संबंध आहे तर जेंडर बजेटिंग म्हणजे काय, काही वेगळं नाही. जेंडर बजेटिंगची व्याख्या आपल्या सिलेबस मध्ये पण दिली, आपल्या पीवायक्यूच्या नोट्स मध्ये पण आहे. लिंगाधारित अर्थसंकल्प म्हणजे काय, कुठलीही योजना लागू करताना त्याच्यामध्ये केंद्रबिंदू किंवा फोकस असा हा कोण पाहिजे तर महिला पाहिजे, कारण हा समाजातला एक वंचित घटक आहे. तर त्याच्यातून तुम्ही योजना वगैरे लागू करा आणि त्यातून विमेन एम्पॉवरमेंट होऊ शकेल. मग विमेन एम्पॉवरमेंट होते म्हणजे काय हो, तर महिलांना रोजगार तुम्ही देताय, परत त्याच्यानंतर त्यांना काळजीवाहू अर्थव्यवस्था किंवा केअर इकॉनॉमी त्याचं आपण आयडेंटिफिकेशन किंवा रिकॉग्निशन करणं हे येतं. त्याच्यानंतर महिलांना शिक्षणाच्या सुविधा देणं, त्यांना कौशल्याधारित शिक्षण देणं किंवा त्यांच्या बचत गटांची स्थापना करणं, त्यांना कर्ज वगैरे देणं, यातून महिलांची एम्पॉवरमेंट होऊ शकते. आता फक्त इथं नुसतं तुम्हाला ह्या योजनांची नाव वगैरे लिहून चालणार आहे का? नाही, तर तुम्हाला उदाहरणं पण लिहावी लागतील. फॉर एक्झाम्पल मानदेशी महिला सहकारी बँक बद्दल लिहायला लागेल किंवा भारतात जो भारतीय महिला बँक नावाचा एक प्रयत्न होता जो आता सध्या नंतर मर्ज करण्यात आला, यांची काही अशी उदाहरणं तुम्हाला डेफिनेटली लिहावी लागतील. आणि मग शेवटी कन्क्लुजन आल्यानंतर हे सांगा की अजून, कारण या वर्षी आता काय घडलं तर जेंडर बजेटिंग मध्ये भारतानं आतापर्यंत सगळ्यात हायेस्ट अलोकेशन केले जेंडर बजेटिंगसाठी. इथे एखादा छोटासा ग्राफ तुम्ही जरी इकॉनॉमिक सर्व्हे मधून बघितला तरी पण तुम्हाला मिळून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करू शकता. थँक्यू.